नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मुंबईच्या रंगशारदा सभागृहामध्ये ही बैठक झाली। यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केलं। आपण कोणाकडे जागा मागायला जाणार नसल्याची भूमिका व्यक्त केली। आपण 200 ते 225 विधानसभेच्या जागांवर लढवण्याची तयारी करतोय असं राज ठाकरे यांनी सांगितलं। राज ठाकरे यांच्या या घोषणेमुळे मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्या मनसेने खरोखरच 200 ते 250 जर मतदारसंघात निवडणूक लढवल्यास विधानसभेला चुरस वाढू शकते। मात्र लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे हे शेवटपर्यंत आपला निर्णय कायम ठेवणार का हे येत्या काळात स्पष्ट होणारच। पण मनसेने स्वबळाचा नारा कोणत्या जोरावर दिला आहे? असं काय दिसलं मनसेला की महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारा पक्ष अचानक स्वबळावर 200 पेक्षा जास्त जागा लढवू पाहत आहे? याबाबतचा आढावा आणि उहापोह आजच्याच या कार्यक्रमात आपण करणार आहोत। सुरू करूया आजच्या जेएम विशेषला। मनसेने ही इतकी आत्मविश्वासाने निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर उतरण्याची जी उडी घेतलेली आहे, या संदर्भातली एकमेव कारणीभूत बाब आहे ती म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेचा लागलेला निकाल। राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये गटातील कामगिरीवरही अनेक बाबींवर टिप्पणी केलेली आहे, ती म्हणजे शिवभाटा गटावर केली। त्यांनी म्हटले की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही। लोकांच्या मनामध्ये उद्धव यांच्याविषयी राग आहे। उद्धवना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान झालेले आहे। त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहत आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप ठरलेले नाही। आपण कोणाकडे जागा मागायला जाणार नाही। आपण विधानसभेला 200 ते 250 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत असं राज ठाकरे यांनी म्हटलं। मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी या संदर्भात संबोधित केलं आणि काही मार्गदर्शक सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। राज ठाकरे यांचे हे वक्तव्य पाहता मनसे पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आता हे निश्चित जवळपास झालेलं आहे। दरम्यान मुंबईमध्ये जी बैठक मनसेची पार पडली, या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वपूर्ण सूचना देखील दिलेल्या आहेत। मनसेच्या या बैठकीमध्ये काय घडलं, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काय आदेश दिलेले आहेत पाहूयात। राज्यातील सर्वच जागांवर तयारी करा। मतदारसंघनिहाय आढावा घ्या। मतदारसंघातील कामांचा अहवाल सादर करा। विधानसभेमध्ये पारदर्शक आणि प्रामाणिक उमेदवार द्या। महिन्याभराने आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक घेतली जाणार। पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आदेश राज यांनी दिलेले आहेत। युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं। मनसेकडून मुंबईमध्ये काही जागांसाठी उमेदवारांची चर्चा सुद्धा आहे आणि काही ठिकाणी मनसेकडून चाचपणी सुद्धा केली जात आहे। मुंबईमध्ये मनसे सक्रिय आहे। काय तयारी मनसेकडून सुरू आहे आणि कोणत्या उमेदवाराची नाव मुंबईतल्या कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेत आहेत, याबाबत आमचे मुंबईचे प्रतिनिधी शुभम उमाळे अधिक माहिती देत आहेत। पाहूयात। देशामध्ये आताच लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न झालेल्या आहेत आणि याच निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। यांचा कोणीही उमेदवार नव्हता। पण येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर मनसे जाणार असं ऐकण्यात येत आहे। ही सुद्धा एक गोष्ट कानावर येत आहे की मनसेने आपले उमेदवार निश्चित करायला सुरुवात देखील केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जे आहेत ते स्वबळावर येत्या निवडणुकीमध्ये समोर येताना आपल्याला दिसून येणार आहेत। अनेक अशा जागा असणार आहेत की जिथे त्यांना फटका पडू शकतो आणि अनेक अशा जागा आहेत जिथे त्यांना फायदा होऊ शकतो। मुंबईमध्ये बघायला गेलं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे हे वरळीतनं निवडणुकीसाठी समोर येताना दिसू शकतात आणि आता वरळीमध्ये
शिवसेना उभाटा गटाचे आमदार म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे आहेत रिंगणामध्ये आणि त्यांच्याच विरुद्ध संदीप देशपांडे उतरतील अशी एक माहिती जी आहे सूत्रांकडून मिळत आहे। सोबतच बघायला गेलं तर माहीम मधनं नितीन सरदेसाई सुद्धा उमेदवार असू शकतात असं सूत्रांकडून कळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नेमकं गेम चेंजर बनणार की त्यांचा गेम फ्लॉप होणार हे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लक्षात येईलच। पण सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकींसाठी मनसे पक्ष स्वबळावर लढणार अशी त्यांनी हाक दिलेली आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। नुकतीच मुंबईमध्ये मनसेची बैठक झाली। या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। काय आदेश नेमके राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत पाहूयात। राज्यातील सर्वच जागांवर तयारी करा, मतदारसंघनिहाय आढावा घ्या, मतदारसंघातील कामांचा अहवाल सादर करा, विधानसभेत पारदर्शक आणि प्रामाणिक उमेदवार द्या, महिनाभराने आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक घेतली जाणार, पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना राज यांनी दिलेल्या आहेत। युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मनसेनं स्वतंत्र लढण्याची जर भूमिका घेतली, मनसेला स्वतंत्र लढायचे असेल तर त्यांच्या पुढे आव्हानं काय असतील याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत, पाहूयात। अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रतिस्पर्धी असणार, शिवसेना शिंदे गटाचाही प्रतिस्पर्धी असणार, राष्ट्रवादी अजित दादा पवार ते जर महायुतीत राहिले तर तेही त्यांच्याही विरुद्ध त्यांना बोलावं लागेल। त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये त्यांना डेफिनेटली भूमिका घ्यावी लागेल आणि ती या तिघांच्या विरुद्ध असेल। दरम्यान मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसेनं या संदर्भातली काय भूमिका घेतली होती त्यावरही एक नजर टाकूया। त्यावेळेला राज ठाकरे यांनी काय म्हटलं होतं पाहूयात। या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे। माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे। आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू। आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण। आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे। आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे। उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दार खिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे। आपण निश्चिंत राहा। काही ठिकाणीच आहे जे मनसे प्रभावी आणि सक्रिय असल्याचं दिसतंय। ठाणे, मुंबई, पुणे आणि नाशिक या भागामध्ये मनसे जरा जास्त सक्रिय आहे। ठाण्यामध्ये मनसेचं बळ किती, आतापर्यंत निवडणुकीमध्ये ठाणे महापालिकेमध्ये मनसेला किती यश मिळालंय याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे, पाहूयात। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक नेत्यांनी 200 पेक्षा अधिक जागा लढवणार असल्याचा दावा देखील केलेला आहे। मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये एकूणच मनसेची परिस्थिती काय आहे? मनसेचे एकच आमदार या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, तर 2019ला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहर विधानसभेमध्ये अविनाश जाधव हे देखील उभे होते आणि यांनी याच मतदारसंघातून 74,000चं मताधिक्य घेतलेलं पाहायला मिळालं। ठाणे महानगरपालिकेच्या 2007च्या निवडणुकीमध्ये 7 नगरसेवक जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेमध्ये मनसेचे निवडून आलेले पाहायला मिळाले। मात्र 2012 नंतर ते आता 2024 पर्यंत एकही नगरसेवक ठाणे महानगरपालिकेमध्ये मनसेला निवडून आणता आलेला नाहीये। त्यामुळे या ठाणे शहरामध्ये मनसेच्या नेत्यांची संख्या जास्त आहे, कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे आणि मतदारांची तर संख्या मनसेसाठी कमी असलेली पाहायला मिळते। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये मनसेला कशा प्रकारे ठाणेकर जनता पसंती देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। मनसेने जर आता स्वबळावर लढवायची तयारी केलीच तर काय केलं पाहिजे आणि मनसेने
का स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे, याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत. पाहूया. मनसेचं जे चिन्ह आहे ते इंजिन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना डबल स्पीडनी नॉनस्टॉप हे इंजिन पळवावं लागेल आणि रात्रीचा दिवस करून जर त्यांनी हे सगळं केलं आणि कार्यकर्त्यांची संपूर्णपणे एक सुसज्जता आपण म्हणू की त्यांचा एक मोठा एक सैन्य जर उद्या उभं करू शकले सैनिकांचं तर त्यांना चान्सेस आहेत. अन्यथा त्यांनी खरं म्हटलं तर स्वबळाची गोष्ट जरी केली असली तरी ती मग बार्गेनिंगसाठी आहे का, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आहे का, असा सुद्धा अर्थ काढला जाऊ शकतो. दरम्यान एकंदरीत जर मनसेची पूर्ण कारकीर्द पाहायला गेली तर 18 वर्ष मनसेला झालाय स्थापनेनंतर. मनसेच्या विजयाचा आलेख हा घसरताच दिसतोय. आजवर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मनसेची कामगिरी कशी राहिलेली आहे त्यावरही एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधानसभेमध्ये मनसेची कामगिरी कशी राहिलेली आपण ते पाहतोय. 2006 मध्ये पक्ष स्थापन झाला, त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, 143 उमेदवार दिले आणि त्यात 13 आमदार त्यांचे निवडून आले. मतदानाचा टक्का पाहिला तर 5.71% मतदान मनसेला 2009 मध्ये झालं. त्यानंतरची निवडणूक 2014ची. 2014 मध्ये 219 विधानसभेसाठी उमेदवार मनसेने दिलं, त्यानंतर एक आमदार निवडून आला. 3.15% मतदानाची टक्केवारी यावर्षी मनसेला राहिली. 2019 मध्ये 101 उमेदवार विधानसभेसाठी मनसेने दिले, एक आमदार निवडून आला. मतदानाचा टक्का यावर्षी पाहायला गेलं तर 2.25% मतदान झालं. आता 2024 मध्ये मनसेनं स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतलेली आहे. किती उमेदवार देणार, किती आमदार येणार आणि मतदानाचा टक्का काय असणार हे येत्या काळात स्पष्ट होणार. त्यानंतर आता लोकसभेमध्ये पाहूयात. लोकसभेमध्ये मनसेचं खातं आतापर्यंत उघडलेलं नाही आहे. 2009 मध्ये 11 लोकसभेसाठी उमेदवार दिले, एकही खासदार निवडून आला नाही. मतदानाचा टक्का पाहिला तर 4.1% मतदान मनसेला झालं. 2014 मध्ये 10 उमेदवार दिले, एकही खासदार निवडून आला नाही. 1.50% मतदानाची टक्केवारी होती. त्यानंतर 2019ची निवडणूक, यामध्ये एकही उमेदवार दिला नाही, मोदींविरोधामध्ये प्रचार केला. त्यानंतर 2024ची बाब, 2024 मध्ये मोदींसाठी प्रचार केला. इथे चुकून 2014 आपल्याला दिसतंय, ते 2024 आहे. इथे 2024 मध्ये यंदा महायुतीला पाठिंबा राज ठाकरेंनी दिलाय. मनसेला विधानसभेमध्ये खरंच संधी आहे का? मनसेला पर्याय म्हणून राज्यामध्ये पाहिलं जाऊ शकते का? मतदारापर्यंत हा मनसे पोहोचेल का आणि मतदार मनसेला पर्याय म्हणून स्वीकारेल का? याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते पाहूया. पर्याय मिळाला असता, परंतु निवडणुका आता जेमतेम 3 महिन्यांवर आलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीची बांधणी अशा पर्यायासाठी करावी लागते पक्षाची आणि मतदार निर्माण करावा लागतो, त्याची मानसिकता निर्माण करावी लागते, तर त्यासाठी हा वेळ खूप कमी आहे. अन्यथा राज ठाकरे यांचा जो वलय आहे, करिश्मा आहे, त्याचा त्यांना उपयोग डेफिनेटली झाला असता. परंतु मतदारांची मानसिकता आता अशी झालेली आहे की राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांच्याबरोबर राहण्याचं ठरवलंय. त्याच्यामुळे आता पुन्हा ते कितपत पर्याय म्हणून बघतील याबद्दल मी थोडं साशंक आहे. मला वाटतं यापूर्वी हे प्रयोग झालेले आहेत. मनसेची स्थापना झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरेंनी हीच भूमिका मांडली होती. मनसेचा एक सुवर्ण काळ होता. 2012ला मनसेचे मला वाटतं बरेच आमदार निवडून आले होते. अनेक महापालिकेत, नाशिक महापालिकेत सत्ता आली होती. पण त्यावेळेस मनसेला मतदारांनी एक पर्याय म्हणून बघितलं होतं, पण त्या स्थानिक पातळीवर मनसेला तशी कामगिरी करता आली नव्हती. मनसेचे जे काही पक्ष संघटना आहे ती मजबूत नाहीये. मनसेचे नेते आहेत ते काही जमिनी उतरून काम करताना दिसत नाहीये. त्यामुळं एक पर्याय म्हणून तरी मनसे बघितलं जात नाही, अशी आत्ताची तरी अवस्था आहे. एकेकाळी नाशकात मनसेची महापालिकेवर सत्ता होती
आता त्याचं काय झालं, नाशिकात मनसेची सध्या काय स्थिती आहे आणि त्याची कारणे काय आहे, याबाबत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर अधिक माहिती देत आहेत. पाहूयात. काल मुंबईमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुका हे स्वतंत्रपणे लढण्याचा मनसेने निर्णय घेतलेला आहे. या सगळ्या निर्णयानंतर नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी एक मोठी ताकद मनसेची होती. जवळपास नाशिकमध्ये 3 आमदार हे मनसेचे होते. महापालिकेवरती सत्ता मनसेची होती. पण हे मध्यंतराच्या काळामध्ये मनसेला गळती नाशिकमध्ये लागली आणि जे मनसेची एक ताकद होती ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. अनेक मोठे नेते मनसेमधले हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वेगवेगळ्या ज्या आहेत पक्षामध्ये गेलेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका हे महायुतीच्या माध्यमातून एकूणच मनसे लढेल अशा पद्धतीचा एक अंदाज जे स्थानिक नेते असतील मनसेचे किंवा पदाधिकाऱ्यांना होता. कारण आता ज्या लोकसभा निवडणुका हे झालेल्या आहेत त्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला जे आहे पाठिंबा दिलेला होता. या सगळ्या निर्णयानंतर आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा मनसे हे महायुतीच्याच माध्यमातून लढेल अशा पद्धतीचा एक अंदाज हे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ज्यात असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. पण अचानक मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकला चलोची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. जर मनसेने स्वतंत्रपणे आगामी विधानसभा निवडणूक ही लढवली तर एकूणच मनसेला फटका बसेल अशा पद्धतीचा एक अंदाज कार्यकर्त्यांना आहे आणि ज्या एक्सपर्ट सुद्धा अशा पद्धतीने मत व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे नेमका आता मनसे आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. नाशिकात मनसेची सत्ता होती, मात्र अनेक नेते पदाधिकारी हे मनसे सोडून इतर पक्षात गेले. त्यामुळे मनसे नाशिकात खिळखिळी झाली. नाशिकात मनसेची महापालिकेवर सत्ता होती. आता त्याच अनुषंगाने नाशिकात काही विशेष कामगिरी विधानसभेमध्ये मनसे करू शकते का, याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते, पाहूयात. नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसे 2012 ते 17 या कालावधीत सत्तेत होता. ती सत्ता जाऊन आता बराच कालावधी झालेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा नाशिकमध्ये मनसेला मिळेल हे थोडं धाडसाचं होईल. अशा स्थितीत मनसे हा नवीन पर्याय म्हणून खरोखर मतदार स्वीकारतील, मनसेला किती संधी मिळेल हा सगळा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. राज्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे. त्यामुळे राज्यातील मतदार हा नवा पर्याय शोधतो आहे. हा नवा पर्याय मनसे ठरू शकते का, याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे, पाहूयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा एक नवी भूमिका घेतलेली आहे आणि अशीच धरसोड करणारी भूमिका घेत असल्यामुळे मतदारांमध्ये मनसेचा प्रभाव आणि त्याची भूमिका चर्चेत राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे भाजप बरोबर होता, आता तो स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे तो राज्यातल्या मतदारांसाठी आणि निवडणुकीसाठी एक नवा राजकीय विषय ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये पूर्णपणे ध्रुवीकरण झालेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांची आघाडी आणि दुसरीकडे महायुतीचे पारंपरिक अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप हे सहकारी आहेत. त्यामुळे मनसेला खरोखर एक नवीन पर्याय मतदार म्हणून पाहतील का, तर तशी शक्यताही कमी दिसते आहे. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून 18 वर्षांचा काळ लोटलेला आहे. या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. कुठल्याही राजकीय आणि सामाजिक विचारधारेसोबत पायमुळं घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण गेल्या 18 वर्षांच्या काळामध्ये राज ठाकरे राजकीय आणि वैचारिक गोंधळात सापडलेले पाहायला मिळाले. असा सवाल आता सातत्यानं उपस्थित होतो. कारण राज ठाकरे यांनी कोणतीही एक भूमिका लावून धरली नाही आणि बराच वेळ ते एका भूमिकेशी चिटकून सुद्धा राहिले नाही. राज यांच्या आतापर्यंतच्या भूमिका सातत्यानं बदलत आलेल्या आहेत. त्यांच्या बदललेल्या भूमिका कशा होत्या, काय काय भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतल्या आणि बदलल्या, त्यावर एक नजर टाकूया. शिवसेनेतून बाहेर पडत 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली. राजकीय वाटचाल 18 वर्षांची, त्यामध्ये अनेक भूमिका बदलल्या. पक्ष स्थापनेनंतर मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेतली.
नंतर मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय आंदोलन छेडलं. नंतर ऑक्टोबर 2008 मध्ये पश्चिम रेल्वेची भरती परीक्षा उधळून लावली, त्यावेळेला आंदोलन केलं. त्यानंतर मराठी पाट्या, मराठी चित्रपटांसाठी आंदोलन केलं. त्यानंतर 2018 मध्ये उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमातच राज पोहोचले. आता सध्या राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. 2 वर्षांपूर्वी मशिदीवरील भोंगे बंद करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर गेल्या वर्षी अनधिकृत मजार हटवण्यासाठी राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खरं म्हटलं तर मनसेच्या अपयशाच्या कारणांबद्दल अनेकदा मीमांसा झालेली आहे. संघटनात्मक बांधणी असेल, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं निवडणूक लढवण्याचं जे एक मनोबल लागतं किंवा विल पॉवर लागते ते निर्माण करणं, किंवा उमेदवार ठरवणं, इलेक्टिव्ह मेरिट त्यांचं ठरवणं, पक्षाची नेमकी ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं, या सर्व गोष्टींवरच्या आघाडींवर मनसेने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते 2009 साली झालं होतं. खरं म्हटलं तर त्यांना तो सूर सापडला होता. 13 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांचा हा सूर कुठे हरवला काय कळलं नाही. मनसेची भूमिका ही ठाम राहत नाही, त्याचा त्यांना फटका बसला असं राजकीय जाणकारांचं मत आहे. सातत्यानं आपण स्थानिक राजकीय जाणकारांचं मत ऐकतोय. त्यामध्ये एकच बाब प्रकर्षाने दिसतंय की मनसेनं एक भूमिका लावून धरली नाही, त्याचा त्यांना फटका बसला. सोबतच समन्वयाचा अभाव सुद्धा मनसेमध्ये आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. याबाबत अधिक माहिती देतात राजकीय विश्लेषक, पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेची एक भूमिका ठाम राहिलेली नाहीये. अगदी मनसेचा आधीचा पक्षाचा झेंडा असेल आणि नंतर घेतलेली भूमिका असेल तर प्रत्येक निवडणुकीत मनसे एक वेगळी भूमिका आहे. 2019ला मनसेने महाविकास आघाडीला साथ दिली होती. 2024ला मनसेने परत महायुतीला साथ दिली. कधी ते पंतप्रधान मोदींवर कडकडून टीका करतात, लावरे त्यांचे व्हिडिओ म्हणतात आणि कधी कधी त्यांच्याच भूमिकेचं समर्थन करतात. मला वाटतं या सगळ्याच्यात मनसे गोंधळलेली आहे. त्यामुळे मतदारांना पण लक्षात येते की या पक्षाला भूमिका नाही किंवा निश्चित असं धोरण नाही. त्यामुळे मतदार त्यांच्या काही आश्वासक नजरेने बघत नाही आणि त्याचाच फटका मनसेला खऱ्या अर्थाने बसताना दिसतोय. ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीची त्यांची बोलणी चालली होती दिल्लीत, त्यानंतर राज ठाकरेंनी, मनसे अध्यक्षांनी ठोस काहीच जाहीर केलं नाही की त्यांनी बिनशर्त फक्त मोदींसाठी पाठिंबा द्यायचं एवढंच जाहीर केलं. पण नक्की काय बोलणे झाले आम्हाला वाटतं असं बिनशर्त पाठिंबा दिला जात नाही. राजकारणात तडजोड्या होतात, पण त्यांनी काहीच न पदरात पाडून घेता फक्त पाठिंबा दिलाय. तो हा मतदारांमध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करणार आहे की आपल्याला काहीच नाही, कार्यकर्त्यांनी फक्त लढतच राहायचं का. शेवटी आपण म्हणतो की लढतानाही कार्यकर्त्यांना बळ आवश्यक असतं, मनसेत ते मिळत नाहीये. त्यामुळे साहजिक आहे की मनसे आता जरी असं वाटतंय की महायुतीला विरोधात उभं राहील, पण तेवढ्या प्रभावीपणे उभे राहील याबाबत साशंकता आहे. पुण्यामध्ये देखील मनसे बऱ्यापैकी सक्रिय आहे. पुण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मनसे जास्त सक्रिय आहे आणि प्रभावी सुद्धा आहे. आता सध्याची स्थिती मनसेची पुण्यामध्ये कशी आहे, किती मजबूत आहे मनसेचं संघटन पुण्यामध्ये, याचाच आढावा घेतलेला आहे आणि तिथल्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम. पाहूयात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मनसेचा कोर वोटर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळेच शहरी भागामध्ये महायुतीला काहीशा प्रमाणामध्ये मनसे सोबळावर लढल्यामुळे फटका बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये मनसे हा पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये अजून देखील गेल्या कित्येक वर्षांपासून पोहोचू न शकल्यामुळे ग्रामीण भागातील मतदार मात्र महायुती किंवा महाविकास आघाडी या 2 पर्यायांपैकी एक पर्याय आतापर्यंत निवडत असलेला पाहायला मिळाला. अगदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये मनसेने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर देखील ग्रामीण भागामध्ये महायुतीला पाहिजे तितकी मदत मनसेची झाली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये निश्चितचपणाने मनसेचा किंवा राज ठाकरे यांच्या समर्थनात असणारा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तितका फायदा जो आहे तो या शहरी भागामध्ये झाला असल्याचं चित्र आतापर्यंत तरी पाहायला मिळालं आहे. मग 2014 पासून 2019 ते 2024 आतापर्यंत राज ठाकरेंनी बदललेल्या भूमिकेमध्ये सुद्धा मनसेचा हा कोर वोटर कायमच राज ठाकरेंसोबत राहिलेला पाहायला मिळाला. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये जरी मनसेने स्वबळावर निवडणूक लढवली तरी मनसेचा हक्काचा मतदार मनसेसोबत राहील, परंतु
मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला फटका बसणार नाही अशी चित्र आता तरी निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। आधी महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे आता स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। त्यामुळे सातत्यानं बोललं जातंय की महायुतीला मनसेच्या या भूमिकेचा फटका बसेल। मनसेच्या या भूमिकेचा सर्वात जास्त जर फटका कोणाला बसेल तर तो महायुतीला बसेल। मात्र राजकीय जाणकार याबाबत काय माहिती देत आहेत? कारण खरंच जर मनसेनं वेगळी भूमिका घेतली तर मनसे तितका सक्षम पक्ष आहे का, तितका ताकदवर पक्ष आहे का की त्याचा फटका महायुतीला बसू शकतो? याबाबत काय सांगतायत राजकीय विश्लेषक, पाहूयात। मला वाटतं महाराष्ट्राचा संपूर्ण विचार केला तर महाराष्ट्रात मनसेची एवढी ताकद नाही की महायुतीला फटका देऊ शकेल। प्रामुख्याने मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, हा जो शहरी बेल्ट आहे तिथं मनसेचा काहीसा प्रभाव आहे, पण त्याचा थेट फटका महायुतीला बसेल असं मनसेची एवढी ताकद नाहीये। पुण्यासारख्या आपण 8 विधानसभा मतदारसंघातला जरी विचार केला, शहरी भागे एकेकाळी पुणे महापालिकेत मनसे हा विरोधी पक्ष नेतेपद मनसेकडे होतं, पण आजची परिस्थिती बघितलं तर प्रत्येक मतदारसंघात महायुतीला फटका देईल किंवा महाविकास आघाडीला फायदा देईल अशी अवस्था मनसेची नाहीये। त्यामुळे महायुतीला मनसेने टक्कर देण्याचं काम केलं किंवा स्वबळावर आले तरी फारसा फटका बसणार नाही। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।